झी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी नेहमीच काही ना काही खास घेऊन येत असते. सध्या झी मराठी वाहिनीच्या झी नाट्यगौरव पुरस्कार सोहळ्याची सर्वत्र चर्चा सुरू असलेली पाहायला मिळत आहे. झी नाट्यगौरव सोहळ्यात अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावत या कार्यक्रमाची शोभा वाढवली. कलाकारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम दिमाखात पार पडला. लवकरच झी नाट्यगौरव अवॉर्ड शो झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. या अवॉर्ड शोचे अनेक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान या अवॉर्ड शो मधील एका प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रोमो मध्ये अभिनेते अतुल परचुरे यांची झी नाट्यगौरव पुरस्कार सोहळ्याला खास उपस्थिती असल्याचं पाहायला मिळत आहे. एका अवलियाची गोष्ट असं म्हणत अतुल परचुरे यांची रंगमंचावर झालेल्या एंट्रीला कलाकारांसह उपस्थितांनीही टाळ्या वाजवत त्यांचं स्वागत केल्याचं पाहायला मिळालं. अतुल परचुरे यांच्यासह अभिनेते सुनील बर्वे, महेश मांजरेकर, आनंद इंगळे या कलाकार मंडळींनी सादरीकरण केलं असल्याचं पाहायला मिळणार आहे. त्यानंतर ज्येष्ठ कलाकार मंडळींच्या उपस्थितीत अभिनेते अतुल परचुरे यांचा सन्मान करण्यात आल्याचं प्रोमो मध्ये दिसतंय. यावेळी ते असंही बोलताना दिसत आहेत की बरोबर 1 वर्षापूर्वी मी बरं होऊ शकेन की नाही याची मला स्वतःलाही खात्री नव्हती, पण मी आज इथे आहे तो तुमच्यामुळे आहे, असं ते म्हणाले. त्यानंतर त्यांचे सर्व जवळचे कलाकार मित्रमंडळी त्यांची गळाभेट घेताना दिसले. सन्मान झाल्यानंतर अतुल परचुरे यांनी डोकं टेकवून रंगमंचाचा आशीर्वाद घेतला. प्रेक्षकांच्या आयुष्यात विनोदाला जिवंत ठेवणारे अभिनेते अतुल परचुरे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. अतुल यांनी कर्करोगावर मात केली असून त्यांच्या जिद्दीची व संघर्षाची कहाणी अतिशय आशयघन आहे. अतुल यांच्यावर कर्करोगाचे उपचार हे चुकीचे झाल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र त्यानंतर त्यांनी सेकंड ओपिनियन घेत नवीन उपचार घेत हा लढा पार पडला. आजारपणानंतर आता अतुल परचुरे यांनी सिनेसृष्टीतील त्यांचा प्रवास पुन्हा एकदा सुरू केला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.